हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अरे थांब ना, बोलशील की नाही काही? सावीची आरधाक, पण तो त्याच्याच तंद्रीत. ही मैत्री म्हणावी की अजून काही, हे काळ ठरवणार होता. सावी सोनेरी कुरळ्या केसाची, केतकी रंगाची आणि निळसर डोळ्याची, बरीच जणू. पण धीरज काही या सौंदर्याला भुलला नव्हता. तिला काही गर्वही नव्हता तिच्या रूपाचा. पण धीरज इतका आवडला होता, निदान त्यानं पाहावं, बोलावं असं खूप वाटत होतं. पण छे, याचं काहीतरी वेगळंच चालू होतं. सावी तिच्या विचारातून बाहेर आली आणि धीरज तोपर्यंत निघून गेला होता. तिला त्याची पहिली भेट आठवली. निशू, अगं लक्ष कुठं आहे? सावी आणि निशू अगदी घट्ट मैत्रिणी. कधीच्या हाका मारते आणि तू? निशूने एका मुलाकडे बोट दाखवलं आणि म्हणाली, अगं तो बघ, तो ब्युटी शर्टवाला कसला हँडसम आहे. सावी तिला बाजूला करून एकटक पाहतच राहिली. इतकी सुंदर बार्बी सारखी सावी एका क्षणात त्याच्यावर भाळली. आहा, काय मस्त आहे, स्पोर्ट बिल्ट. खरंच किती हॉट आहे हा. निशू, कोण ग हा? सांग ना, नाव काय? अगं मला काय माहीत, पण थांब, लगेच माहिती काढते. इतक्यात तो ब्ल्यू टी शर्ट तिच्यासमोर आला. पण अरे काय, ह्याने साधं बघितलंही नाही. सावी फार हिरमुसली. खरं तर तो तिच्या मागे उभ्या असलेल्या त्याच्या मित्राला, निहालला भेटायला आला होता. ती जणू मध्ये नाहीच आहे अशा थाटात तो निहालला भेटायला आणि दोघं कॅन्टीनच्या दिशेने गेले. निशू आता इरेला पेटली. तिनं लगेच तिच्या नेटवर्कला कामाला लावलं आणि माहिती मिळाली. हा मॅडम, तुमचा ब्ल्यू टी शर्ट. नाव धीरज, धीरज दामले, वय syb.com. आणि हो, राहतो कॉलेजच्या बॉईज हॉस्टेलमध्ये बरं का. अजून काही? निशूनी विचारलं आणि सावीकडे बघून डोळा मारला. नाही, अजून माहिती मी काढते, सावी तिला टाळी देत म्हणाली. अगं पण अख्खं कॉलेजच्या मुलाचं माझ्याकडे लक्ष आहे आणि ह्याने साधं पाहिलंही नाही यार. उगी बाळा, पडेल हो तो तुझ्याच प्रेमात. पडेल, निशू आशीर्वाद द्यायच्या पोजमध्ये म्हणाली. सावीसुद्धा निशूच्या घरातच पीजी म्हणून राहत होती. मूळची ती कोकणातली होती, पण शिक्षणासाठी मुंबईला आली होती. आणि धीरज पक्का मुंबईकर, पण मनाने मात्र कोकणात रमणारा. निसर्ग त्याचा वीक पॉईंट. यथावकाश निशू, नेहाल, सावी आणि धीरज यांची एकाच वर्गात असल्याने ओळख झाली. आणि आता तर निहालनी निशूला पटवायला सावीची मदत मागितली. झालं, निशू आणि निहाल यांचं प्रकरण मार्गी लागलं. पण धीरज अजूनही तितका मोकळा नव्हता झाला. तो हातचं राखून वागायचा. एके दिवशी त्यांनी सैदनहॉलीचा प्लॅन केला. कोजागिरीची रम्य रात्र, काजव्याच्या ताटव्यांनी नटलेली, चमकणारी झाडं आणि चंद्राचा लख्ख प्रकाश. बस, अजून काय पाहिजे? त्यांनी रात्री टेंटमध्ये मुक्काम करायचा आणि पहाटे त्या दरीत उतरायचं, असा बेत आखला. निशू आणि निहाल रोमॅन्टिक मूडमध्ये असल्यानं टेंटमध्ये गेले आणि धीरज आणि सावी त्यांना एकांत मिळावा म्हणून टेंटपासून थोडं लांब चालत आले. सावी मुळातच बोलघेवडी आणि त्यात धीरज बरोबर. आज तिच्या उत्साहाला उधाण आलं होतं. तिनं विचारलं, काय रे, तुझ्या घरी कोण कोण असतं? धीरज गप्प. ओह साहेब, बोला की. कोणी नाही, तो म्हणाला. काय? अरे पण निहाल म्हणाला, आई असते, बाबा आहेत, पण कामानिमित्त परदेशी असतात. माहिती काढलीयस ना, मग आता चौकशा कशाला? तो चिडला आणि तरातरा पुढे गेला. ती मागून हाका मारत पळत आली. तो म्हणाला. तो थांबला. काय आहे परत? असल्या पर्सनल चौकशा नको करूच, नाहीतर आपली मैत्री संपली. ती तिच्या हा रुद्र अवतार पाहून बिचकली. सॉरी म्हणत पुन्हा चालू लागली. एका कड्यापाशी येऊन थांबली. दोघं आसमंत त्या धुळा प्रकाशाने भरून गेलेला, हवेतला गारवा धुंद पसरलेला. आणि इतक्यात सावीनं त्याचा हात धरला. इतक्या दिवसात मनात साचलेलं आज त्याला सांगायचे असं तिचं पक्कं ठरलं होतं. ती तर पाय दुमडून खाली बसली आणि त्याला म्हणाली, धीरज, आय लव्ह यू, विल यू मॅरी मी? धीरज पाहतच राहिला. काय झालं नेमकं आता? हिनं प्रपोज केलंय मला? तो तसाच ब्लॅक उभा राहिला आणि त्याच्याजवळ येत त्याला बिलगत पुन्हा विचारलं, सांग ना, लग्न करशील माझ्याशी? माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. अगदी पहिल्यांदा तुला पाहिलं तेव्हाच प्रेमातच पडले. मी नाही तुझ्याशिवाय कुणाचा विचार करू शकत. आणि धीरज काही बोलणार तितक्यात तिनं त्याच्या गालावर ओठ टेकली. धीरजने तिला बाजूला केलं आणि म्हणाला, सावी, मी
मी तुला त्या नजरेनं नाही पाहिलं आणि हा पोरकटपणा आहे. आता ब्लॅक व्हायची वेळ सावेवर आली. तिनं पाठमोऱ्या त्याला जाताना पाहिलं आणि तिला रडू आवरलं नाही. एका क्षणात त्या सुंदर कोजागिरीच्या चंद्राला जणू ग्रहण लागलं. धीरज, अरे थांब ना, बोलशील की नाही? सावीची आर्त हाक. पण तो त्याच्याच तंद्रीत पुढे चालत होता. सावी आता एकटीच उरली होती. ते चांदणं, तो दुधाळ प्रकाश, ही शीतलता आणि दाहक झाली होती. तिचे निळसर पाणीदार डोळे भरून आले आणि क्षणात ते झरू लागले. तिच्या मनात खोलवर काहीतरी तुटलं होतं. सहन न होऊन ती तशीच तिथे बसून राहिली. सावी, हे बघ, खरंच मला तुला दुखवायचं नव्हतं ग, पण तू अरे. ही सावी कुठे गेली? इतका वेळ आपण एकटेच पुढे चालत आलोय आणि आता ही एकटीच बडबडतोय. हे लक्षात येऊन धीरज थांबला. मागे वळून पाहतो तर ती तिथंच कड्यापाशी मान खाली घालून बसलेली दिसली. धीरज धावतच तिच्यापाशी गेला. तिला उठवत म्हणाला, अगं, इथेच बसून राहिलीस? मी एकटाच बडबड पुढे गेलो. नाही, मला नाही यायचंय, जा तू. मुसमुसणारी सावी त्याच्याकडे न पाहताच म्हणाली, अगं प्लीज रडू नकोस. तू खरंच माझी खूप गोड मैत्रीण आहेस आणि तुला असं का वाटतं माझ्याबद्दल? मला अजून कळत नाहीये. थोडासा वेळ दे ना हे सगळं झेपायला. प्लीज चल, रात्रही खूप झाली. नाही, जा तू प्लीज, मला एकटं राहू दे. नाही ना तुझ्या मनात माझ्याबद्दल काही? मग आता कशाला काळजी करतोयस? जा. आणि आय एम सॉरी, उगाच प्रपोज करून तुला दुखावलं. त्याने अनेक मिनतवाऱ्या करूनही ती ऐकेना. शेवटी तो खाली वाकला आणि तिला तशीच उचलली. अरे अरे, सोड, मी पडेन ना धीरज, सोड रे. सावी आता खाली उतरवण्यासाठी मिनवत होती, पण हा इरेला पटल्या. ऐकलं नाहीस ना, आता अशीच उचलून नेतो, म्हणत हळूहळू टेंटच्या दिशेने चालू लागला. त्या धुंद वातावरणात त्यांना असं येताना पाहून निशू आणि निहालला जाम आनंद झाला. आईला, हा आणि चक्क हो म्हणाला का काय? निशू तर सावी आणि धीरजच्या दिशेनं धावतच सुटली. अरे काय छुपा रुस्तुम निघालास रे? लगेच हो म्हणालास माझ्या परीला. थँक्यू 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 सो मच. धीरज आणि त्याने सावीला अलगद खाली उतरवलं. पण हिचे डोळे का असे रडल्यासारखे दिसतायत? म्हणत निशूनं तिला जवळ घेतलं. सावीचा बांध फुटला. पुन्हा हमसून हमसून रडायला लागली. निशू आणि निहाल गोंधळले. पुन्हा एकटा धीरज काहीही न सांगता तिथून निघून गेला आणि स्पिलिंग बँकमध्ये जाऊन झोपला. सावी थोडी सावरली. तिनं घडलेलं सगळं सांगितलं. निहाल तिला म्हणाला, हे बघ सावी, शांत हो. आपल्याला कल्पना होती त्याच्या नकाराची, पण आता हे खूप मनाला लावून घेऊ नकोस. शेवटी त्याच्या मनातच नसेल तर तो काहीही केलं तरी या नात्याला स्वीकारणार नाही. अरे पण
काहीच होप्स नाहीत का? ती अगदीच झाली. थोडी वाट पाहूया, त्याला वेळ दे, लगेच नको बोलायला, असं सांगून निहालही झोपायला निघून गेला. निशूने तिला जबरदस्ती स्लीपिंग बॅगमध्ये ओढलं आणि तिला हलकेच झोपटू लागली. ती निशब्दता, नीरव शांतता तिला अवस्थ करत होती. सकाळी त्या दोघींनी परत जायचा निर्णय घेतला आणि मग ह्यांनीही प्लॅन रद्द केला. आता सगळे एका सुमोमधून परतीच्या प्रवासाला निघाले. गाडीत आधीच 2 प्रवासी होते, त्यामुळे सावी आणि धीरजला शेजारी शेजारी बसायला लागलं. रात्रीच्या जागरणामुळे ती पेंगुळली. धीरजने अलगदपणे हात तिच्या मानेमागे ठेवला आणि त्याच्या खांद्यावर ती निजून गेली. मध्ये चहासाठी गाडी थांबली आणि तिची झोप मोडली. बघते तर ती ऑलमोस्ट त्याच्या छातीवर डोकं ठेवून निजली होती आणि आता त्याला झोप लागलेली. तिनंही अलगद त्याच्या मानेमागे हात घातला. निशू मागून सगळं बघत होती, पण सावीचं असं गुंतणं तिला आवडत नव्हतं. तिनं खुणेनं तिला दटावलं, पण ऐकेल ती सावी कुठली? काही तासात ते परत पोहोचले. सगळे निहालच्या घरी आले. मित्रांनो, स्टोरीचा पुढील भाग मी लवकरच अपलोड करेल, तेव्हा पाहायला नक्की विसरू नका.